देऊन केंद्रीय मंत्री अमित भाई उपस्थित आहेत। मी मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजीराजे आंग्रे यांची विनंती करतो की या ठिकाणी माननीय अमित भाई शाह यांचा यथोचित सन्मान करावा। मंडळाच्या वतीने स्मृतिचिन्ह, शिंदेशाही पगडी, कवड्यांची माळ, बोला भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर, जय भवानी। अत्यंत हृदयस्पर्शाचा क्षण आहे। भारताच्या 140 कोटी लोकांचे प्रतिनिधी असणारे केंद्रीय गृहमंत्री माननीय अमित भाई शाह आज या ठिकाणी रायगडाच्या राज्यसभेमध्ये उपस्थित आहेत। त्याच वेळेला मी युवा अभ्यासक केदार फाळके यांनाशी विनंती करतो, आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यावं। केदार फाळके युवा संशोधक, शिवाजी महाराजांच्या मॅनेजमेंट स्किल याच्यामध्ये त्यांनी PhD ची पदवी प्राप्त केलेली आहे। मंडळाच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत आणि त्यांनी स्वतः लिहिलेले अनेक ग्रंथ ते अमित भाईंना भेट देत आहेत। द लिगसी ऑफ छत्रपती शिवाजी, किंगडम टू एम्पायर, द इकॉनॉमी ऑफ मराठा किंगडम, फोर्ट आर्किटेक्चर ऑफ छत्रपती शिवाजी आणि गजानन भास्कर मेहेंदळे यांनी लिहिलेला छत्रपती शिवाजी द सेवियर ऑफ हिंदू इंडिया हे पुस्तक ते आपल्याला या ठिकाणी देत आहेत। यानंतर मी माननीय अजितदादा पवार आणि आदित्यताई तटकरे यांनाशी विनंती करतो की त्यांनी अमित भाई शाह यांचा सत्कार करावा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्री आदित्यताई तटकरे। तर आपण रायगडावरती होणारा हा कार्यक्रम बघतोय, मात्र रायगडावरती अगदी शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंना भाषणाचा त्यांना संधी देण्यात आली, त्यांनी भाषण करावं हा निर्णय घेण्यात आला। मात्र अजितदादांना भाषणाची संधी देण्यात